श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मार्गदर्शक अभप प्रल्हाद महाराज वहाड। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ युवक मंडळ बाळापूर। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। सुख झाले ओ साधने, झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने। रुग्वा पाहता लोचने, माधव बरवा तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा, माधव बरवा तो माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी तुहा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा। विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, माधव बरवा तुहा। विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा। सर्व सुखात कर बाप रखुमा देवी वर, रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर। सर्व सुखात कर बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर। माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा, माधव बरवा तुहा माधव बरवा। हरि जय जय राम कृष्ण, 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 राम कृष्ण हरि जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम। अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, कंठी धरला कृष्णमणी। अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश। काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम। काला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम। बोलिया ब्रह्मादिगा उत्तम लोकादा, आवाज आहे का नाही? उत्तम लोकादा, अरे आवाज आहे का नाही? तिका उत्तम लोकादा, उत्तम लोकादा, उत्तम लोकादा। ब्राह्मणे भूमंडळी आम्ही बळी विरगाड, आम्ही बळी विरगाडे, आम्ही बळी विरगाडे। ब्राह्मणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे, आम्ही बळी विरगाडे, आम्ही बळी विरगाड। तू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, निका संभ्रम। काला तू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम। विडोबा रखुमाई, हरि हरि विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई। हे आवाजाचं नियोजन कर, नाही ते कीर्तन होणार नाही बरं। कृष्णमणी कंठी धरिला, कृष्णमणी कंठी धरिला, कृष्णमणी कंठी धरिला, कृष्णमणी कंठी धरिला।
कंठी धरिला कृष्ण अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश कालवातु एकमेका कालवातु एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कालवातु एकमेका कालवातु एका वैष्णवनिका संभ्रम राम संभ्रम 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 वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रमकारा तुएका आलवा विठाला 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 चोपदाराला सांभाळायला अजून एक चोपदार ठेवावा लागेल. चोपदार तसा सांभाळायला असतो, पण इथला चोपदार पाहिला की त्याच्यासाठी अजून एक चोपदार ठेवा. विठाला विठाला खंडी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुगा म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठाला विठाला. ऐकू येते ना सगळ्याला. दोन प्रकारची मार्ग या जगामध्ये असतात. काही माणसं प्रेम करणारी असतात आणि काही माणसं शहाणी असतात. आणि जीवन जगत असताना या दोन लोकांबरोबर सामना होतो. बस रे साईडला साईडला बस. विठाला विठाला. ही जी दोन लोक आहेत ना, याच्यामुळं प्रत्येक लोकांच्या मनात साशंकता निर्माण होते. याला अगदी उघड्या भाषेत जर सांगायचं ठरलं, स्त्रीचा जो बांधा आहे तो प्रेम करणारा आहे आणि पुरुष जो आहे तो शहाणा आहे. म्हणजे घरदार असा जो शब्द आहे ना, घर आणि घर सांभाळण्यासाठी स्त्री, याचा अर्थ चूल मुळं असं नाही बरं का. कारण की त्या मुलाचं जे सहन करते ना, तो पुरुष सहनच करू शकत नाही. त्याची प्रकृती, मुलाने किती जरी त्रास दिला, आईची क्षमता असते प्रेम करण्याची. आणि बाहेर किती जरी त्रास झाला तर बाहेरचा त्रास बाई सहन करू शकत नाही. पण जेव्हा उलटं होतं ना, समाजामध्ये अशांतता होते.
बाई जेव्हा बाहेर जाते तेव्हा त्रास होतो आणि पुरुष जेव्हा घरचं काम करतो तेव्हा त्याला काय म्हणतात? बाईल्या म्हणतात. त्याला सरळच आहे ना. निसर्गाने काही कामं वाटून दिलेली आहेत, त्याला प्रकृती म्हणतो आपण. प्रेम करणारी स्त्री असेल तिला खूप मोठा मान आहे, सगळी मान देतात. आणि प्रेमामध्ये त्रास होतो बरं का. प्रेम करणाऱ्या माणसाला असं समजू नका की त्रास देत नाही, सगळं बावटातच काढतात. साधू संत देवावर प्रेम करत होते, त्यांना काही शहाण्याने कमी केलं काय? आणि म्हणून जेवढे ग्रंथ आहेत हे सगळे प्रेमळाचे ग्रंथ आहेत. आता आपण समाजामध्ये बसलेलो आहोत, राधेची पूजा सगळे करतात पण राधेप्रमाणे प्रेम नाही करत. आणि सगळी पुरुष मंडळी शिवाजी महाराजांचं उदाहरण देतात आणि भांडणं झाले की पहिले घरात लपतात. दोन धारा आहे, बोलणारी धारा आहे, त्याला स्वतःला शहाणं समजणं म्हणतात. ही दोन्हीकडे नसतात बरं का. माझा बोलण्याचा उद्देश वेगळा आहे, माझा हा उद्देश नाही आहे. बोलणारी मंडळी न प्रेम करू शकते न युद्ध करू शकते, ते फक्त बोलू शकते. आता हे तुमच्या गावात काही सांगायचे गरज? चावडीवर गप्पा मारणारी लोक आहेत ना, रोज सल्ला देतात. यांना करा म्हणावर. आता गडावर काही काही शहाणे लोक येतात, म्हणा शास्त्रीची इथं असं असलं पाहिजे. म्हणलं करा या. नाही नाही आम्ही सांगतो म्हणजे काय हमाल आहेत का म्हणलं आम्ही. जेवढं चांगलं करता येईल तेवढं झालेलं आहे, होतंय. पण सल्ला द्यायचं काम करू. एक जण तर इतका शहाणा होता म्हणे, महाराज जर आपण या गडावर इंजिनिअरिंग कॉलेज काढलं तर काय होईल? म्हणलं काही नाही होणार. मग काढा ना. म्हणलं ये पहिलं तुझं ॲडमिशन करू, शिकवायला थांब. नाही म्हणे महाराज बायका पोर आहेत. शहाणा सल्ला का देतो? दोन प्रकारची माणसं असावी. एक तर पूर्ण प्रेम करणारी माणसं असावी, जीवनाचं कल्याण होतं. नाही तर पूर्ण कृष्णाप्रमाणे ज्ञानी असावी, जीवनाचं कल्याण होतं. अर्धवट ज्ञानी आणि अर्धवट प्रेमी हे धरसोड वृत्तीचे माणसं असतात, काही करू शकत नाही जीवनामध्ये. म्हणून ज्यांनी शोध केलेला आहे, जे पूर्ण वैज्ञानिक आहेत, ते नासाच्या आतमध्ये आहेत. रस्त्यावर फिरणारे वैज्ञानिक फार आहेत. ते म्हणतात आमचा दृष्टिकोन आहे. कोणता शोध लावलास तू? काय काम केलं? अरे आमचा दृष्टिकोन. जे समर्पित आहेत ते यान पाठवत आहेत, संशोधन करतायत. मोबाईलचं संशोधन त्यांनी केलेलं आहे. आपल्याला तर चालवता येत नाही, असे शहाणे आहेत आपण. आणि प्रेम करणारी माणसं ज्ञानोबरायसारखी आहेत, भक्त मंडळी आहेत, पूर्ण प्रेम करतात. आणि जगातला इतिहास आहे, मोठा इतिहास आहे. दोन प्रकारची गीता आहे आपल्यामध्ये. एक भगवद्गीता आहे, अर्जुनासाठी सांगितलेली आहे. आणि एक साठी गीता आहे. एकनाथी भागवतामध्ये उद्धवासाठी गीता आहेत. दोघात काय फरक आहेत? एक मुळात प्रेमी आहेत उद्धव, पण तो कर्तृत्व करत नाही म्हणून त्याला सांगितलेली गीता आहेत. आणि कर्तृत्व करणारा जो उद्धव होता त्याला राधेचा उपदेश मिळाला आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये स्त्रीसुद्धा गुरु असते, याला सनातन धर्म म्हणतात. विठ्ठल तुमच्या आवाजाची सिस्टम एवढी त्रास देते, पण तुमचं धकून येतो. डबे मोठे मोठे आहेत पण कामाचे नाही आहेत. सहज आवाज गेला पाहिजे तुमच्यापर्यंत. वैष्णव निका वैष्णव वैष्णवनिका संभ्रम संभ्रम वैष्णव वैष्णव
वैष्णवानिका संभ्रम 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 वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका 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 संभ्रम कालाभाटू एका मेघा आलाभाटू एक काय झालं रे लाईट येलं तुझ्या विठाला ते बंद तरी कर ना तिला. ठीक आहे, आपण शहरातली माणसं आहात, सतत टी व्हीला आणि यूट्यूबला ऐकत आहात आणि वेळ पण झालेला आहे. पण समस्त बाळापूर लहान गाव आहे आणि मुलं खूप छान आहेत, कार्य करणारी मंडळी छान आहेत. 2-2.5 वर्षामध्ये सुंदर मंदिर होते ज्ञानोबरायांचं. भगवानगडातर्फे संपूर्ण बाळापूरला निमंत्रण आहेत. सगळ्यांनी 7 दिवस या, भगवानगडावरचा आनंद घ्या, आस्वाद घ्या आणि भव्य दिव्य. आणि आताही या, असं काही नाही 3-3 टनाचे एक दगड आहेत, 7-7 टनाचा. आता तर एक 25 टनाचा आणला आहे. आणि हे दगडं एका विशिष्ट ठिकाणचेच मिळतात बरं का. आणि महाराष्ट्र किती समृद्ध आहे बघा. नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर नावाचं गाव आहे, तालुका, आणि होट्टल नावाची गाव आहे त्याच्या पुढं 10 किलोमीटर. चालुक्य राजांनी 1000 वर्षापूर्वी शंकराचं दगडी मंदिर बांधलेलं आहे सिद्धेश्वर. त्या गावाचं नाव आहे होट्टल. आणि त्या 25 किलोमीटर परिसरामध्येच दगड मिळतो, बसाट म्हणतात त्याला. आणि तो दगड अजरामर असतो. हे जे आपण मार्बल वगैरे वापरतो ना, हे सँडस्टोन असतात, वाळूपासून तयार झालेले असतात. त्याला 100, 150, 200 वर्ष आयुष्य असतं. जर बसवण्यात चुकलं तर म्हणतात RCC 100 वर्ष आहेत, पण ती क्वालिटी नसेल ना तर 25 वर्षामध्ये जुनं घर दिसतं. ते तसं काम आहे. त्या दगडामध्ये ज्या साधूंनी आपलं जीवन ज्ञानोबाला वाहिलं, माऊली शब्द का म्हणतात माहिती आहे का? महाराष्ट्रात जेवढे संत जन्माला आले ना, त्याची आई ज्ञानेश्वरी आहे. जात कोणती, समाज कोणता आहे, काही कोणता असो, ज्ञानेश्वर माऊलीशिवाय महाराष्ट्राला पर्याय ज्ञानेश्वर. तुम्ही ऐकले सगळं, पण आता पुन्हा एक नवीन प्रकारे सांगतो तुम्हाला. आणि त्या माऊलीचं आपण मंदिर आहे. का बांधताय तुम्ही? भगवान बाबांच्या गळ्यामध्ये ज्ञानोबरायांची सोन्याची समाधी होती, त्यांची गुरुपरंपरा होती. आणि त्या परंपरेमध्ये आपण येतो आणि खूप चांगलं स्वागत केलं. तर एक लक्षात ठेवा, व्यक्तीचं स्वागत नसतं परमार्थामध्ये. मुख्यमंत्र्याला प्रोटोकॉल आहे, माणसाला प्रोटोकॉल नाही. तसं गादीला प्रोटोकॉल आहेत, माणसाला नाहीत. आज जे तुम्ही स्वागत केलं भव्य आणि दिव्य, हे भगवानगडाच्या गादीचं केलं. आणि योग चांगला आहे. सद्गुरू श्याम बाबा महाराजांची आज पुण्यतिथी आहे. बाबांचं मंदिर आहे, सलोख आहेत. तुम्ही किती भाग्यवान आहे, तुम्हाला औरंगाबाद जवळ आहे. आता ज्यांनी जमिनी जुन्या काळामध्ये विकल्यात त्यांना आता पश्चाताप होतोय. पण जे शाकाहारी आहेत, चांगले ज्यांच्या विकल्या गेल्या नाहीत ते आज भाग्यवान आहेत. कितीतरी जमिनीला भाव आलेला आहेत. पण गळ्यामध्ये माळ घाला, याचा सगळ्यात मोठा फायदा होतो. चुकीच्या वस्तू पोटात जात नाहीत. मी माझ्या मित्रमंडळीला नेहमी सांगतो, पोटात आणि डोक्यात चुकीचं जाऊन देऊ नका, आजारी पडणारच नाही, दुःखच होणार नाही.
काही असो, खायचं असलं व्यवस्थित खा, नाहीतर तुम्हाला पोटाचा त्रास होईल आणि विचार डोक्यामध्ये चांगले ठेवा, संसाराचा त्रास होणार नाही. मग पुन्हा एकदा आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी खूप चांगलं स्वागत केलं. पुरुषापेक्षा महिलांनी शिस्तीमध्ये दर्शन घेतलं, लाईन लावली. पुरुषांना पण त्यांनी लाईन लावावी, लाईनीत ठेवावं आणि अगदी प्रेमाचं आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला नमस्कार करून कार्यक्रम इथं थांबवतो. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. चिंके लांबविले कंठी धरिला कृष्णमणी, आला वाटू एका नवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विराट. आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. ज्यांनी 7 दिवस भागवत केलेत, भगवानगडाचे विद्यार्थी काशीनाथ महाराज टोपे यांच्या हातून दहीहंडीचा कार्यक्रम होईल आणि जी आज आपली रक्कम झालेली आहे याचंही ते अनाऊन्स करतील. ते शिंकेला आंबविले दुरी होतो तिघाचे मीवरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे. वाहतीच्या धारा झारे दोही जागू परा, वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे. तुका म्हणे हाती ठोका निधी लोका, वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे. तुका म्हणे हाती ठोका, तुका म्हणे हाती ठोका निधी लोका. वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे. फुलिले पुरी वेडी वाकोडी उत्तरी, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारिला अधिकार महाराज तुम्ही सिद्ध. आन बाबा की, सद्गुरु श्याम बाबा की. आज दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी मौजे बाळापूर या ठिकाणी आपल्याला सद्गुरु श्यामबाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण सर्व एकत्र आलो आणि गुरुवर्य शास्त्री बाबा या ठिकाणी आलेत. बाबांनी ज्ञानोबारायांच्या मंदिरासाठी जे काही आपल्याला आकडे सांगितले, त्या आकड्याची रक्कम अशी आहे आपल्या या बाळापूरमधून झालेली 25 लाख. सद्गुरु भगवान बाबा की, सद्गुरु श्याम बाबा की, छत्रपती शिवाजी महाराज की.